वक्फ विधेयकावर मोहम्मद अली जिनालाही लादवेल असं भाजपचं लांगुल चालन. उद्धव ठाकरेंची टीका. तर राहुल गांधींसोबत जाऊन ठाकरेंना जिना दिसतायत. शिंदेंचा पलटवार. भाजपवाले गद्दार मुस्लिमांची स्तुती सगळे करत होते तेव्हा तुम्ही शांत का बसले? कुठे गेले बाळासाहेबांचे विचार? ठाकरेंचा शिंदेंना सवाल. तर ठाकरे अबू आझमी आणि ओवेसी यांची भाषा बोलतायत. शिंदेंचा हल्लाबोल. नावाच्या शॉर्टफॉर्मवरून उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंमध्ये जुंपली. मला एसएनशी म्हणतात तर मग तुम्ही युटी म्हणजे यूज अँड थ्रो आहात. एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर. अयोध्येत 13,000 एकर जमिनीचा घोटाळा. केदारनाथमध्ये 300 किलो सोनं गायब. राऊतांचा राज्यसभेत आरोप. हिंदूंच्या जमिनीचं रक्षण करत नाही तर मुस्लिमांच्या जमिनीचं काय करणार? राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल. शिर्डी, तिरुपती आणि अकाली तख्तवर मुस्लिमांना घेणार का? माजी खासदार इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल. वक्फच्या जमिनी बड्या उद्योगपती मित्रांना देण्याचा घाट असल्याचाही आरोप. बेळगाव, कारवार, बीदरमध्ये राष्ट्रपती राजवट लावा. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेत मागणी. बेळगावात मराठी भाषेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना तडीपार केलं जात. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. मुंबईतल्या लालबागमधल्या आयकर भवनासह आयडीबीआय बँक शाखेत धडक. मराठीच्या वापराचा आग्रह. पुण्याच्या मंगेशकर रुग्णालयात हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. 10 लाख न भरल्यानं ऍडमिट न केल्याचा दावा. तर अहवाल राज्य सरकारला देणार. रुग्णालयाचं स्पष्टीकरण. कुणाल कामराच्या यापुढील शोच्या तिकिटांचं बुकिंग करू नका. शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल कनाल यांचं बुक माय शोला धमकी वजा पत्र. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश संपत्तीचा तपशील सार्वजनिक करणार. माहिती वेबसाईटवर अपलोड करणार. दिल्ली हायकोर्ट न्यायाधीशांच्या घरी रोकड सापडल्यानंतर निर्णय. अमेरिकेचा जगाला आयात शुल्काचा दणका. भारतावर 26% कराची घोषणा. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर रुपया गडगडला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी अवकाळीचा फटका. पुणे, सोलापुरात तुफान पावसाची बॅटिंग. गारपिटीच्या तडाख्यानं रब्बी पिकांचं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.